साई गणेश संघातील विनोद कुमार व राजेश गावकर, संघाचे मालक बाबू गुरव यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आलं होतं, ते स्वीकारायचे. राजेश गावकर, विनोद कुमार. बक्षीस देते श्री देसाई सर व बाबा नचतकर सर. दोन्ही खेळाडूंना 300 रुपयाचं पारितोषिक आले ते बाबा गुरव यांच्याकडून. 8 नंबर जशी स्पर्धा केलेला साईभूषण संघाचा चढाई पडतो रोहित साडेचारसाठी पुन्हा एकदा भर पडते आपल्या खात्यामध्ये साईभूषण संघासमोर. चालू असलेला सामना साईभूषण विरुद्ध साई नवलाई पावणाई संघ. गुडफलक करतो साईभूषण संघ 33, साई नवलाई पावणाई संघ 26. सुंदर क्षेत्ररक्षण नमुना पाहायला मिळतोय सुनील कळपटे यांच्याकडून. एक गुण पुन्हा एकदा गमावला तो साई नवलाई पावणाई संघाला. एका गुणाला भर पडते साईभूषण संघासमोर. साईभूषण संघाचा 8 नंबर जशी केलेला ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे मित्र मुन्ना शेठ देसाई यांचे इथे आगमन झालंय. मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. मुन्ना शेठ देसाई. मित्र मुन्ना शेठ देसाई यांचे इथे आगमन झालंय. धन्यवाद. पुन्हा एकदा चालू सामन्याकडे साई नवलाई पावणे संघाकडून 1 नंबर जशी प्रदान केलेला चढाई पडतो शुभम दवंडे. साईभूषण संघाचे 7 खेळाडू समोर चढाई करतोय. आपल्या संघाची पिछाडी भरून काढण्याचा निश्चितच प्रयत्न असणार तो शुभम दवंडे. आमचे मित्र अजिम चिकटे सर यांचे देखील आगमन झालंय. तसेच भंडारी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेशजी नार्वेकर सर यांचे देखील आगमन झाले. मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा संकेत घाणेकर 2 नंबर जशी प्रदान केलेला चढाई पडतो साईभूषण संघाचा. साई नवलाई पावणे संघातील 5 खेळाडू समोर चढाई करतो. 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर येतो. स्वप्नील आंबेडकर आणि शुभम हरटकर सारखे 2 चढाई पडतो या ठिकाणी. संकेत आपल्या मैदानाचे सुखरूप परतताना पाहायचे. 4 नंबर जशी प्रदान केलेला चढाई पडतो चेतन पाटील. आपल्या संघाची पिछाडी भरून काढण्यासाठी निश्चितच प्रयत्न करतो चेतनाचा. त्याचप्रमाणे सुंदर गोप्राक्षकाची भूमिका बजावतो रोहित साठे चालू सामन्यामध्ये. चेतन पाटील यांची खुशखबर आहे. 4 सुभाष यांच्याकडून 200 रुपये. त्याचप्रमाणे रुपेश पाटील यांच्याकडून रोख रुपये 500 रुपये. थर्ड रेट स्पेशली कोण ओळखला जाणारा मुन्ना तोडणकर 7 नंबर जशी प्रदान केलेला साईभूषण संघाचा चढाई पडतो. मुन्ना तोडणकर थर्ड रेट आहे. त्या चढाईवर निश्चितच गुण कमावा लागणार तो या ठिकाणी. मुन्नाला 4 खेळाडू समोर चढाई करतोय. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. 2-1 असं क्षेत्ररक्षण सजवते किशोर साळवी यांच्याकडून. किशोर साळवी कॉर्नर कडून चांगली कामगिरी होताना मुन्ना तोडणकर क्रीडांगणाच्या बाजूने 1 पॉईंट जमा होतोय साई नवलाई पावणे संघाच्या क्रीडांगणामध्ये. गुणफलकावरती आपण लक्ष देतोय. साईभूषण 35 आणि साई नवलाई पावणे 27 गुण. याचा तर 8 गुणांची वेळ साईभूषण संघाकडे. बोनससाठी केलेला हा प्रयत्न 6 नंबर जयसिंह केलेला खेळाडू आहे स्वप्नील आंबेडकर. बोनस मात्र कोणत्याही प्रकारचं पॉईंट नाही घेत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. रोहित साठे 105 चढाई पडतो. चांगली पैकी पॉईंट मिळवण्यात पडायचं तुला हा चढाई पडतो. चांगलं बदल आहे आपण पाहतोय. ऊर्जावरचा कसा हा चढाई पडतो आहे. 1 आणि 2 लावली जाते या चढाईपटूला बाद करण्यासाठी. उजव्या आणि डाव्या बाजूला जलद गतीने आणि हे दोन्ही संघ या क्रीडांगणावरती पहिला विजय संपादन करण्यासाठी समोरासमोर ठाकले. ते ही झुंज करतायत, ही लढत करतायत, हे युद्ध पुकारलं जातं या 2 संघांमध्ये. पाहूया हे युद्ध कोणत्या संघाच्या बाजूने जिंकलं जातंय. कोणता संघ या क्रीडांगणावरचा पहिला विजय साजरा करतोय. सामोरे क्रीडांगणाचा 1 नंबर दिसला गेला शुभम दवंडे आपल्या उजव्या बाजूने चढायला सुरुवात. पॉईंट घेत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये पडा. 2 नंबर सिद्धांत केलेला संकेत घाणेकर येतोय.
साईभूषण संघाकडून गेम प्लॅन तयार केला जातोय, रिलॅक्स मध्ये खेळलं जात आहे, सर्व्हिस लाईन वरती खेळ खेळला जातोय, डिफेन्सिव्ह असा पवित्रा घेतला जातोय, जेणेकरून सामना अंतिम क्षणाच्या दिशेने कसा घेऊन गेला जाईल, आपली पडत कशी कायम राखली जाईल याची कोणत्याही प्रकारचा पॉईंट घेत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. टू टाइम रेड थर्ड रेड 6 नंबरचे सिद्धांत केलेला खेळाडू यावी आंबेडकर, जबरदस्त प्रयत्न मध्यरक्षकाकडून सुनील यावी रॅकेट मध्ये बाद करायचा प्रयत्न होता. 2 पॉईंट मिळतात. कोपरा रक्षक रोहित साठे आणि सुनील 2 पॉईंट क्रीडांगणाच्या बाहेर जातील. 2 पॉईंट मिळतील यावी. थर्ड रेड आहे. संकेत खाणेकर आहे. तिसरी चढाई म्हणजे जे काही करायचं ते या चढाईपट्टूला करायचं आहे. पॉईंट मिळवायचे चढाईपट्टूला मिळवायचं. डिफेन्स फक्त करायचं साईनवला तोडायचं कारण यावी कॅश करायचा प्रयत्न जोरदार कॅश होतोय. रायडर बॅट करतोय. 1 पॉईंट म्हणजे साईनवलाही पावणाई संघाला 30-35 गुण फरक. 5 गुणांची आघाडी साईभूषण संघाकडे आणि चढाईसाठी येतोय साईनवला पावणाई संघाचा चढाईपट्टू शुभम महाराजकर. जी मोरेकडे सुपर लॅगची संधी असेल यावी कुठल्याही प्रकारचा धोका स्वीकारता मी चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. सौरभ जाधव 6 नंबर जास्त दान केलेला आहे. चढाईपट्टू आपल्या डाव्या बाजूने चढायला सुरुवात करेल. 2-1 अशी फळी लावली जाते. मध्यरेषेवरती सर्व्हिस लाईनवरती चाललेला खेळ आपण पाहतोय. डिफेन्सिव्ह असा पवित्रा कारण ते चांगली गुणांची आघाडी अशी म्हणता येईल. 5 गुणच आहेत परंतु महत्वपूर्ण अशी कोणत्याही प्रकारचा पॉईंट घेत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. सुपर टॅकल तुम्ही ओपन राहील. उजव्या बाजूला सौरभ जाधव आहे. मध्यरक्षकाच्या भूमिकेत महेश जेडे आणि डावबतीचा कॉर्नर सांभाळतो 10 नंबर जर्सी धारण केलेला सागर पानकरे. सरपंच शेवटची 5 मिनिटं जाहीर करत आहे. 30-35 5 गुणांची आघाडी आहे आणि शेवटची 5 मिनिटं आहेत. सौरभ जाधव पाहूया पंच थोडीशी बिझी दिसत आहेत. 1, 2 आणि पंचांकडून 4 मोहरे गारद केले जात आहेत. प्रभू जाधव पंत प्रभू जाधव यांचे सुपुत्र अतिशय बहारदार कामगिरी करतात आपल्या संघासाठी. पोषक अशी कामगिरी करताना साईभूषण संघाने 4 मोहरे खेळले. यावेळी मात्र कॉर्नर संकेत घाणेकर कडून थोडीशी घाई होते. 1 पॉईंट घेतला जातोय. 31-39 गुण फरक होईल. 8 गुणांची आघाडी राहील साईभूषण संघाकडे. 8 गुणांनी संघ साई जिगर साईयोग तिसरा आणि अंतिम पुकार संघ व्यवस्थापक लक्ष द्या. यानंतर होणारा सामना साईयोग साई जिगर. 4 मोहरे खेळला करत असताना रोहित साठे सरा कशी चढाई करतोय. संघाकडे एक चांगली आघाडी म्हणता येईल. चांगली बढ़त म्हणता येईल आणि 6 नंबर जर्सी केला खेळाडू स्वप्नील आंबेडकर उजव्या बाजूच्या कॉर्नरला चॅलेंज देतोय. बोनस पॉईंट मिळवणं म्हणजे पूर्ण क्षेत्ररक्षकांना चॅलेंज देण्याचं असतं आणि हे चॅलेंज दिलं जातंय. वारंवार चॅलेंज देण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळी मात्र यशस्वी ठरतोय. 1 बोनस पॉईंट मिळतो साईनवलाई पावणाई संघाला. 32-39 गुण फलक होतोय. 7 गुणांची आघाडी अजूनही कायम राहते साईभूषण संघाकडे. 4 मोहरे खेळणार असताना महेश जेडे मापूस पोलीस संघाकडून खेळणारा हा रॅपिड अशी चढाई करण्यात माहिती असलेला खेळाडू यावेळी साईनवलाई पावणाई संघाच्या क्रीडांगणामध्ये चढाई करतोय. 4 मोहरे क्रीडांगणात असताना डिफेन्सिव्ह असा पवित्रा सर्व्हिस लाईन कोणत्याही प्रकारचा पॉईंट घेत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत त्याला कशा चढाई स्वप्नील आंबेडकर कडून पाहतोय. बोनससाठी केलेला प्रयत्न टोटच केला तर त्याने दावा केलाय. 1 मोहरा बाद होतोय. सुनील क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. टोटच थर्ड रेड यावेळी 2 डायमेंड 8 नंबर जर्सी धारण केलेला रोहित साठे येतोय. 5 मोहरे क्रीडांगणात असताना खोलवरती चढाई करायला लागली. परफेक्ट टायटल होती आणि शुभम तवंडेकडून रायडर रोहित साठे बाद. 1 पॉईंट साईनवलाई पावणाई संघाच्या खात्यामध्ये. 34-39 5 गुणांची आघाडी साईभूषण संघाकडे. शेवटचे काहीच मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. ते 4 मोहरे क्रीडांगणात दिसत आहेत आणि 6 नंबर जर्सी धारण स्वप्नील आंबेडकर चढाई करतोय. उजवा कॉर्नर सांभाळतोय मुन्ना तोडणकर. डावा बाजूचा कॉर्नर सांभाळतोय सौरभ. परफेक्ट हाय होल्ड केला जातोय. कॉर्नर कडून रायडर बॅट ठरेल. 1 पॉईंट मिळेल साईभूषण संघाला.